हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये। आपण आज चटपटीत खानदेशी कढी बनवणार आहोत। तर चला वळूया रेसिपीकडे। मिक्सरचं पॉट घेतलंय मी, त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या टाकते, 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकते आणि हे मिक्सरमध्ये वाटून घेते। वाटल्या बाद मिक्सरमध्ये असं आता ताक घेते। हे बघा ताक घेतलंय मी। आता हे ताक ना चांगलं ब्लेंड करून घेते। घरी बनवलेलं ताक आहे ते। आता याच्यामध्ये ना 2 टेबलस्पून ज्वारीचं पीठ टाकते। ज्वारीचं टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। 2 टेबलस्पून बेसन पीठ टाकते। ज्वारीचं नसेल टाकायचं तर 3 टेबलस्पून मग बेसन पीठ टाकायचं। आता हे चांगलं मिक्स करून घेते मी। गिठोळ्या होऊ द्यायच्या आणि चांगलं फेटून घ्यायचं ते। ही छान अशी चटपटीत कढी होते, एकदम छान अशी। तुम्ही पण अशी करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा। मी गुजराती कढी दाखवलेली, विदर्भातली कढी दाखवलेली, कढी गोळे दाखवलेली, ते दह्याची कढी दाखवलेली, आता ही ताकाची कढी खानदेशीच्या पद्धतीने करून दाखवते तुम्हाला। झालंय बघा सगळं। आता याच्यामध्ये हे वाटलेलं हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेते। परत एकदा चांगलं हलवून घेते। हळद टाकून घेते त्याच्यात अर्धा चमचा। हळदने त्याला छान असा सुरेख कलर येतो। आता गॅसवरती कढई ठेवली, फोडणी करून घेऊया आपण आता। आणि छान पण लागते। 1 चमचा गाईचं तूप टाकले। तेल तापलं की त्याच्यामध्ये आता मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे पण चांगले फुलू द्यायचे। हिंग टाकायची त्याच्यामध्ये। परत हिंग टाकले की 10-12 कढीपत्त्याचे पानं टाकायचे त्याच्यात। 4 लवंगा टाकायच्या, 2-4 दाणे मेथीचे टाकायचे, दगडफूल टाकायचे आणि चांगलं हलवून घ्यायची फोडणी। मस्त खमंग सुटलाय फोडणीचा, खमंग सुगंध सुटलाय। त्याच्यात थोडी हळद टाकते। ताक त्याच्यामध्ये टाकून घेते। किती सुरेख कलर आलाय बघा त्याला। तुपाची फोडणी दिल्यामुळे त्याला सुगंध पण खूप छान आला, असं पूर्ण घरभर दळते सुगंध। थोडंसं पाणी टाकून घेते। आता 5 ते 7 मिनिटं चांगली कढी उकळू द्यायची आहे। मीडियम फ्लेम ठेवून इथेच उभं राहायचं। कढी गॅसवर ठेवून दुसरीकडे जायचं नाही, तर कढी उतू जाऊ शकते। आता चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्या। साखर टाकायची, तुम्हाला तर अर्धा चमचा साखर पण टाकू शकता, पण मी नाही टाकत साखर। आता याचीच टेस्ट खूप छान येते। उकळू देते आता 5 ते 7 मिनिटं ही कढी। ज्वारीमुळे त्याला एकदम अशी वेगळीच चव येते, छान अशी। उकळली आहे बघा कढी।
एकदम छान झाली कढी अशी. कढी गॅसवर ठेवल्यावरती इकडे तिकडे जायचं नाही, ती थोडी थोडी अशी ढवळतच राहायची, नाही तर पीठ खाली लागू शकतं. असे ढवळत राहायचे. 5 ते 7 मिनिटात कढी चांगली उकळली जाते. किती सुरेख कलर आलाय बघा त्याला, आणि सुगंध पण एकदम छान येतो त्याचा. सर्व करून दाखवते तुम्हाला मी आता. रेडी बघा आपली खानदेशी कढी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.